मुंबई महानगरपालिकेवर परप्रांतीय महापौर बसवण्याचा डाव आखला जातोय आणि हा डाव नेमकं कोण आखते आणि मतांच्या कृपेसाठी नेमकं कोण बरळलंय आपण पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मराठ्यांच्या मुलखात परप्रांतीय महापौर, मराठी मतदारांना यूपीचा महापौर चालणार। मतांच्या कृपेसाठी बरळले कृपाशंकर। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। मराठ्यांच्या महाराष्ट्रात उत्तर भारतीय महापौर बसवण्याचं हे दुःस्वप्न पाहिलंय भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी। मराठी मतदारांच्या कृपेनं 3 वेळा विधानसभा, एकदा विधान परिषद आणि 2दा राज्यमंत्री अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या जीवावर उपभोगलेल्या या कृपाशंकर सिंग यांनी अकलेचे तारे तोडत मराठी मन आणि मराठी जनांना दुखावलंय। त्यामुळे कृपाशंकर सिंग यांच्या या बेताल वक्तव्यावर प्रतिक्रिया तर येणारच। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं। म्हणजे मनात एक आहे आणि तोंडात एक वेगळं। आणि आता तुम्ही बघता तर कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची, एवढी हिंमत। म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। कृपाशंकर सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही जे सतत म्हणतोय की यांची जी 66 लोकांची पहिली यादी आली त्यात 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते। पुढच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोक होती। यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहेत। मीरा भाईंदरमध्ये याआधीही मराठी माणसाला डिवचण्याचे प्रकार झाले होते। त्यावेळी मराठी माणसानं परप्रांतीयांची मगरुरी ठेचून काढली होती। मात्र आता पुन्हा मराठी माणसाला डिवचण्याचे हे धंदे सुरू झालेत कारण राज्यात महापालिकांच्या निवडणुका आल्या आहेत। परप्रांतीय वोट बँकेवर डोळा ठेवत त्यांना कुरवाळण्याची ही राजकीय खेळी आता लहान मुलांनाही कळणारी आहे। त्यामुळं अमराठी मतदार या प्रलोभनाला भुलण्याची शक्यता कमीच आहे। गणित जुळवून अमराठी महापौर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या कृपाशंकर सिंग यांनी यूपीत जाऊन लोकसभा निवडणूक लढवली आणि यूपीच्या जनतेनं त्यांचा 1 लाख मतांनी दारुण पराभव करत त्यांना संसदेऐवजी पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं। ज्यांनी त्यांना खासदार म्हणून नाकारलं त्यांनाच महापौर करण्यासाठी सेटिंग करणाऱ्या कृपाशंकर सिंग यांना आता मराठी मतदारांनी मराठीच्या सन्मानासाठी मतपेटीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।